नमस्कार. हे काय आहे? ह्याला कवाळू म्हणतात. आपल्या भागामध्ये याला कवाळू म्हणतात. वर आपण बांधतो. बऱ्याच वेळेला नारळाच्या बरोबर कवाळू जे आहे ते बांधलं जातं. ह्याला आयुर्वेदामध्ये कोहळा असं म्हणतात. ह्याला काही लोक असं म्हणतात की ह्याला हात लावले की केस पिकतात किंवा हात लावू नये. ह्याला कूस असते आणि ती कूस असल्यामुळं ह्याला आपण हात लावत नाही. तुम्हाला खरं सांगू का? कवाळू वर बांधतात म्हणजे तो बिनकामाचा आहे म्हणून नाही, तेवढा श्रेष्ठ आहे म्हणून बांधतात. हा कवाळू जो आहे, कोहळा जो आहे, तो उत्तम पोषण करणार आहे. या कवळ्या म्हणजे एवढ्या छोट्याशा साईजच्या कवाळूची चांगली भाजी करता येते. जसं दुधी, पडवळ, भेंडी, दोडका ह्याच्या आपण भाज्या करतो. आतला गर जो आहे तो काढून फेकून देतो, साल जी आहे ती काढतो आणि मधला इकडचा आजूबाजूचा जो पोर्शन आहे त्याची भाजी करता येते. तर कवाळूची भाजी उत्तम होते आणि या सगळ्याच्या बरोबर कोहळ्याचा पाक जो आहे तो केला जातो. याच्या बर्फ्या, मिठाई, पेठा हे वेगवेगळे पदार्थ केले जातात आणि हे सगळ्यात जास्त ताकद देणारे पदार्थ आहेत आणि त्यामुळे कोहळा हा श्रेष्ठ आहे. कोहळा हा पोषण देणार आहे. कोहळा हा ताकद देणार आहे. त्यामुळे रोज सकाळी कोहळ्याचं ज्यूस सरबत पिलं तरी सुद्धा चालतं. ज्यांचं पोषण करायचं आहे, ज्यांच्या 7 धातूची ताकद वाढवायची आहे, ती ताकद वाढवण्याचं काम या कोहळ्यामध्ये आहे. त्यामुळे कोहळ्याला हात लावायचं नाही, कोहळा वाईट आहे असं नाही, कोहळा सगळ्यात बेस्ट आहे.